कर्जफेड करण्यासाठी नातवाने केला आजीचा खून। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरीश्वर येथील घटना। पिंपळगाव हरीश्वर पोलिसांची मोठी कामगिरी, अवघ्या 4 तासात खुनाचा आरोपी जेरबंद। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरीश्वर गावात एका 80 वर्षीय वृद्धेची हत्या करून तिचा मृतदेह गोंडपाटमध्ये भरून ठेवले। ही घटना बुधवारी दिनांक 15 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली। पिंपळगाव हरीश्वर पोलिसांनी जळगाव स्थानिक शाखेच्या मदतीने अवघ्या 4 तासात गुन्ह्याचा तपास करून नातवाला अटक केली। कर्ज फेडण्यासाठी आजी पैसे देत नसल्याने नातवानेच तिचा खून केले असल्याचे समोर आले। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरीश्वर येथील रहिवासी असलेल्या मांजाबाई दगडू भोई, वय 80, राहणार पिंपळगाव हरीश्वर, तालुका पाचोरा असे मयत आजीचे नाव आहे। त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या। बुधवार दिनांक 15 मे रोजी सायंकाळी वृद्धेला कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्या घरात तिला जीवे ठार मारून गोंडपाटमध्ये बांधून ठेवले असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनला दिली। त्यानंतर पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या टीमला घटनास्थळी जाऊन पुढील तपास करण्याबाबत आदेश दिले। गावात गोपनीय माहिती काढली असता मयत मांजाबाई हिच्या बहिणीचा नातू विशाल भोई याने हे हत्येचे कृत्य केले असल्याची बातमी पथकाला मिळाली। पथकाने विशाल भोई याची माहिती घेतली असता तो पाचोरा येथे मैताचे प्रेतासोबत ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे गेले असल्याचे समजले। त्यावरून पथकासह पिंपळगाव हरीश्वर येथून रणजित पाटील, जितेंद्र पाटील, दीपक आहिरे यांनी पाचोरा येथून विशाल याला ताब्यात घेतले।